Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि एक इंटरेस्टिंग चॅप्टर सेकंड सेमेस्टरचा पहिला चॅप्टर खूप छान आणि इंटरेस्टिंग आहे की ज्या लेसनचं नाव आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. हे छानसं प्रकरण मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. पण हे नाव वाचून तुम्ही बिलकुल गोंधळून जाऊ नका किंवा घाबरू नका की काय असेल या लेसनमध्ये. तुम्ही जर DS डिजिटल सोबत माझ्यासोबत मॅथमॅटिक्स शिकाल तर तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण कंडिशन एवढीच आहे की तुम्हाला तुमचं नोटबुक पेन वगैरे सगळे हे व्हिडिओज बघताना माझ्यासोबत अभ्यास करताना घेऊन बसा आणि जर तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर परत हे व्हिडिओज बघा म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर होणार आहे. सो स्टुडंट, व्हॉट इज डायरेक्ट व्हेरिएशन अँड व्हॉट इज द इनव्हर्स प्रपोर्शन? Let's see in today's video. So student, what is our chapter name? Direct proportion and inverse proportion म्हणजे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. आता प्रपोर्शन या शब्दाचा पहिले आपण अर्थ समजून घेऊया की प्रपोर्शन म्हणजे काय. मराठीमध्ये काय म्हणतो असतो आपण त्याला? प्रमाण. प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. मग साधा सुद्धा आपल्या डेली लाईफ मधलं एक्झाम्पल तुम्हाला देते की तुम्ही चहा बनवत असतात किंवा तुमची मम्मी आजी चहा बनवत असते. मग हे चहा बनवत असताना एक प्रपोर्शन मध्ये बनवते ना, म्हणजे दूध एका विशिष्ट प्रमाणामध्ये घेत असते, चहापत्ती एक विशिष्ट प्रमाण 2 किंवा 1 चमचा चहापत्ती टाकत असते, 3-4 चमचे तुमची साखर टाकत असते, पाणी ऍड करत असते, म्हणजे एक विशिष्ट प्रमाण ठरलेलं असतं त्यानुसार हा चहा बनत असतो. आणि यालाच आपण काय म्हणतो? प्रपोर्शन, प्रमाण. समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. पुढे समप्रमाण व्यस्त प्रमाण काय आहे तुम्हाला मी नंतर समजावून सांगणार आहे. पण प्रपोर्शन या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला कोणी विचारला तर तुम्हाला तो सांगता आला पाहिजे. किंवा दिवाळीमध्ये आपण तुमच्या मम्मीने, तुमच्या मावशीने, काकांनी, सगळ्यांनी, आजीने सगळ्यांनी मिळून छानसं फराळ बनवलं. मग आता या फराळामध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याला चकल्या बनवायच्या आहे. मग ते चकल्या बनवताना जे पीठ आहे ते काय करत असतात? विशिष्ट प्रपोर्शनमध्ये, म्हणजे हे पीठ एवढ्या प्रमाणामध्ये, ते पीठ त्या प्रमाणामध्ये, अशा पद्धतीने आपण घेत असतो. किंवा आपण करंज्या बनवत असतो किंवा वेगवेगळे आपण पदार्थ बनवत असतो दिवाळीमध्ये, शंकरपाळे बनवत असतो. त्याच्यामध्ये काय करत असतो? मैद्याचं प्रमाण फिक्स असतं किंवा आपली जी पिठी साखर आहे त्याचं प्रमाण फिक्स असतो. रवा किती घ्यायचा हे काय असते? प्रमाण ठरलेलं असतं. आणि हे प्रपोर्शन म्हणजेच प्रमाण. आणि याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग होणार आहे, तसंच मॅथमॅटिक्स मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कसा उपयोग होणार आहे ते बघणार आहोत आज आपण इथे. पण त्या अगोदर तुमचं पेज नंबर जे 63 आहे, अजून एक एक्झाम्पल तुमचं डेली लाईफ मधलं तुमच्या स्कूल एक्झाम संदर्भात देते की समजा एक 100 मार्क्सचा तुमचा पेपर आहे. या 100 मार्क्सच्या मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला 100 पैकी मिळालेले आहे 82 मार्क्स. मग हे पण काय आहे? प्रपोर्शन आहे. या प्रमाणामध्ये मिळाले 100 पैकी 82. मग आपण हे प्रमाण कसं लिहिणार? 82:100 अशा पद्धतीने सुद्धा लिहितो की ह्या प्रमाणामध्ये 100 पैकी किती मार्क मिळाले? 82 मार्क्स मिळाले. किंवा एक चपाती आहे, एक भाकरी आहे, या भाकरीच्या 4 भागांपैकी 2 भाग काय केले? तिथे खाल्ले. हे पण काय झालं इथे? प्रपोर्शन. सो आय थिंक ह्या डेली लाईफच्या एक्झाम्पल्स मधून तुमचं प्रपोर्शन ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस लेसन. सो स्टुडंट, ह्या चॅप्टरला आपण सुरुवात करण्यापूर्वी याच्यातला बेसिक कन्सेप्ट काय आहे, डायरेक्ट प्रपोर्शन, इनव्हर्स प्रपोर्शन, हे तुम्हाला समजावून तर सांगणारच आहे. पण याचा पाया काय आहे, बेसिक काय आहे हे तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर त्याच्या अगोदर तुमचं पेज नंबर 63 तुम्हाला दिसतंय तुमचं पुस्तकाचं. या पेज नंबर 63 वरती अशा डायग्राम्स दिलेल्या आहे. ह्या डायग्राम्स नक्की तुमच्यासाठी का दिलेले आहेत की उगाचच दिले आहेत पुस्तकामध्ये? नाही, त्याचं काहीतरी महत्त्व आहे. का असं दिलेलं आहे? तर ह्या कन्सेप्टशी समप्रमाण, व्यस्त प्रमाण, डायरेक्ट, इनव्हर्स व्हेरिएशनशी याचा काहीतरी संबंध असणार आहे म्हणून तुम्हाला ते बुकमध्ये दिले ना. मग पहिली ती कन्सेप्ट समजून घेऊया. मग आता तुम्हाला पहिले ही एक डायग्राम दिलेली आहे, एक सर्कल दिलेला आहे. ओके, हा सर्कल दिलेला आहे आणि इथे काय दिलेलं आहे? एक अशी डायमीटर. ऑल ऑफ यू नो द डायमीटर. डायमीटर किती काढलेला आहे? नंबर ऑफ डायमीटर किती काढलेला आहे? 1 काढलेला आहे. मग ह्या एका डायमीटरमध्ये ह्यामुळे ह्या सर्कलचे किती भाग तयार झालेले आहे? 2 पार्ट्स, 1 and 2. सो नंबर ऑफ पार्ट्स ऑफ सर्कल, सर्कलचे किती पार्ट झाले आहेत? 2 पार्ट्स तयार झालेले आहे. ठीक आहे, आता पुढे इंटरेस्टिंग होत जाईल, तुम्हाला टॉपिक समजेल. त्यानंतर परत एक सेकंड सर्कल काढला आपण
आणि त्याच्यामध्ये काय केलं, हा एक डायमीटर आणि हा एक डायमीटर. डायमीटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वर्तुळाचा व्यास, वर्तुळाचे वर्तुळावरतील कोणतेही बिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारी जी रेषा असते त्याला आपण काय म्हणतो, व्यास किंवा डायमीटर म्हणत असतो. ओके, सो अशा पद्धतीने आता 2 डायमीटर काढले. किती काढले, नंबर ऑफ डायमीटर किती झाले, 2. मग नंबर ऑफ पार्ट्स ऑफ सर्कल, आता हे मी परत परत लिहित नाही, नंबर ऑफ पार्ट्स ऑफ सर्कल किती तयार झाले, इथे 2 पार्ट झाले, 1 2 3 आणि 4, 4 पार्ट्स इथे तयार झालेले आहेत. म्हणजे जसं आपण डायमीटरची संख्या वाढवतोय तसं काय होतं, इथे तुमच्या नंबर ऑफ पार्ट्स ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचे जे भाग आहेत ते जास्त जास्त होत जात आहे. त्यानंतर आपण बघूया अजून एक सर्कल काढलं. याच्यामध्ये हा एक डायमीटर काढला, हा दुसरा, आणि हा काय केला, तिसरा डायमीटर काढला. मग आता किती डायमीटर काढले आपण, टोटल 3. मग आता ह्या वर्तुळाचे किती भाग तयार झाले, 1 2 3 4 5 आणि 6. किती पार्ट्स तयार झाले, 6. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, इथे जसं आपण इथे डायमीटर म्हणजे व्यासांची संख्या वाढवतोय तसं काय होतं, इथे तुमचे जे नंबर ऑफ पार्ट्स ऑफ सर्कल जे आहेत ते काय होत आहे, वाढत जात आहे. त्यानंतर आपण अजून एक सर्कल काढूया. या सर्कलमध्ये आपण आता इथे 3 डायमीटर काढले होते, 1 2 and 3. अजून एक काढूया, 4 डायमीटर काढूया. सो हिअर अगेन नंबर ऑफ डायमीटर किती काढले आपण, 4. आणि नंबर ऑफ पार्ट्स ऑफ सर्कल किती तयार झाले बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 and 8. किती पार्ट्स तयार झाले तुमचे, 8 पार्ट्स तयार झालेले आहे. काय तयार झालेले आहेत, 8 पार्ट्स तयार झालेले आहे. मग आता आपण काय करूया, याचं प्रपोर्शन घेऊया. हे प्रपोर्शन कॉन्स्टंट येते का ते बघूया. ठीक आहे, मग आता टोटल पार्ट्स किती आहेत, 2. टोटल पार्ट्स किती आहेत आणि डायमीटरची संख्या किती आहे, 1/2. त्यानंतर इथे टोटल पार्ट्स किती आहे, 4. डायमीटरची संख्या काय आहे, 2. इथे टोटल पार्ट्स किती आहेत तुमचे, 6. टोटल पार्ट्स किती आहेत इथे, 6. डायमीटरची संख्या काय आहे तुमची, 3. त्यानंतर इथे टोटल पार्ट्स किती तयार झाले आहेत, 8. डायमीटरची संख्या किती आहे, 4. मग आता याच्यामध्ये 1/2 2/4 3/6 आणि 4/8 याच्यामध्ये काहीतरी रिलेशन दिसतंय तुम्हाला. मग काय रिलेशन दिसतंय, जरा नीट लक्ष द्या. याचं किती आलेलं आहे, याचं जे कॉन्स्टंट किती आलेलं आहे, 1/2. तेच जर आपण याला भाग दिला, 2 1 जा 2 2 2 जा 4, किती आलं, याचं पण किती आलं, दुसऱ्याचं 1/2 आलं. तेच आपण तिसऱ्याचं बघूया, 3 1 जा 3 3 2 जा 6, याचं पण याचा कॉन्स्टंट किती आला, याचं पण किती आले आहे, व्हॅल्यू 1/2 आलेली आहे. आणि याचं जर केलं 4 1 जा 4 4 2 जा 8, याची पण जर व्हॅल्यू काढली, सगळ्यांची व्हॅल्यू काय आहे इथे सेम आलेली आहे. किती, 1/2 1/2 1/2 1/2. अशा पद्धतीने एकाची किंमत वाढली तर दुसऱ्याची किंमत पण वाढते, एकाची किंमत कमी झाली तर दुसऱ्याची किंमत पण कमी होते. या प्रकारचं जे प्रमाण असतं त्या प्रमाणाला आपण काय म्हणत असतो, समप्रमाण असं म्हणत असतो. मीन्स डायरेक्ट व्हेरिएशन. इफ वन क्वांटिटी increases, another related quantity is also increases, and another related quantity decreases, the first quantity also decreases. That type of variation is called as the direct variation or direct proportion याला म्हणत असतो. म्हणजे काय, तर त्यांची ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कॉन्स्टंट येत असते. एक वाढली ती दुसरी वाढते, दुसरी कमी झाली की पहिली पण कमी होत असते. या प्रकारच्या ज्या व्हेरिएशन आहे त्याला काय म्हणत असतो आपण, डायरेक्ट व्हेरिएशन म्हणत असतो. आणि म्हणूनच पेज नंबर 63 वरती ही डायग्राम, या डायग्रामद्वारे तुमची बेसिक कन्सेप्ट इथे मी क्लिअर. आय थिंक तुम्हाला ही बेसिक कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाली असेल. सो स्टुडंट, तुमच्या बुकमध्ये हा एक चार्ट दिलेला आहे, त्याच पेज नंबर 63 वरती एक चार्ट दिलाय. द नंबर ऑफ नोटबुक्स दॅट द स्टुडंट्स ऑफ गव्हर्नमेंट स्कूल रिसीव्ह इज शोन इन दिस फिगर इन दिस चार्ट. म्हणजे नगरपालिकेच्या शाळेत ज्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या मिळतात त्या वह्यांची संख्या इथे काय दिलेली आहे. आणि या चार्टद्वारे आपल्याला डायरेक्ट प्रपोर्शन काय कन्सेप्ट आहे छानपैकी इथे क्लिअर करायचे आहे. सो काय दिलेलं आहे, नंबर ऑफ चिल्ड्रन. काय दिलेलं आहे इथे, नंबर ऑफ चिल्ड्रन म्हणजे विद्यार्थी किती, आणि त्याच्या खाली काय दिलेलं आहे, नंबर ऑफ नोटबुक. नंबर ऑफ नोटबुक इथे दिलेलं आहे. मग आता तुम्हाला चार्टमध्ये दिसतंय की 15 विद्यार्थ्यांना किती वह्या आल्या, 90. 12 विद्यार्थ्यांना किती आल्या, 72. 10 विद्यार्थ्यांना किती आल्या, 60. 5 विद्यार्थ्यांना किती आल्या, 30. मग तुम्ही इथे जर चार्ट व्यवस्थित ऑब्झर्व केला तर तुमच्या अशा लक्षात येईल की विद्यार्थ्यांची संख्या वाढली, वह्यांची संख्या वाढली. इथे विद्यार्थ्यांची संख्या थोडी कमी झाली आहे, वह्यांची संख्या 90 वरून 72 झाली आहे. इथे बऱ्याच विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे, इथे बघा 72 वरून वह्यांची संख्या 60 झाली आहे. इथे विद्यार्थी संख्या फक्त 5च आहे.
वह्यांची संख्या 30 आहे. म्हणजे ह्या चार्टवरून, याच्या ऑब्झर्वेशनवरून तुमच्या काय लक्षात येतं, इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस अनदर रिलेटेड क्वांटिटी इज ऑल्सो इन्क्रीजेस. इफ वन क्वांटिटी डिक्रीजेस अनदर रिलेटेड क्वांटिटी गेट डिक्रीज. अँड दिस टाइप ऑफ प्रपोर्शन इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट प्रपोर्शन. याला म्हणणार आहोत आपण समप्रमाण किंवा डायरेक्ट प्रपोर्शन असं म्हणणार आहोत. मग आता याचं जर आपण तुम्ही ऑब्झर्वेशन केलं 15/90, अजून काय दिलेलं आहे 12/72, त्यानंतर काय दिलं आहे 10/60 आणि काय दिलं आहे 5/30. मग आता याचा जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर याचा जर आपण रेशो काढला किंवा याचा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट किती येतोय बघा. इथून सुरुवात करूया. 15 1 जा 15, 15 6 जा 90, 15 1 15, 15 सक 90. ठीक आहे. 12 1 जा 12, 12 6 जा 72. ओके. याचा पण कॉन्स्टंट किती आला 1/6. याचा पण कॉन्स्टंट किती आला 1/6. इथे 0 0 कट केले. याचा पण कॉन्स्टंट किती आलेला आहे 1/6. आणि 5 1 जा 5, 5 6 जा 30, म्हणजे चौथ्याचा कॉन्स्टंट पण इथे काय आलेला आहे सेम. म्हणजे तुमच्या एक लक्षात येतंय की समप्रमाणामध्ये किंवा डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय येत असतो, जो कॉन्स्टंट, जो रेशो येत असतो किंवा जी व्हॅल्यू येत असते ती नेहमी काय असते कॉन्स्टंट असते. आणि ह्या प्रकारच्या व्हेरिएशनला, या प्रकारच्या प्रपोर्शनला आपण म्हणणार आहोत डायरेक्ट प्रपोर्शन. सो आता डायरेक्ट प्रपोर्शनची डेफिनेशन जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारली तर कशी लिहिणार, मी फटाफट तुम्हाला ती डेफिनेशन लिहून देते. मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी डेफिनेशन, जेव्हा एक राशी वाढते तर त्याच्याशी रिलेटेड जी दुसरी राशी असते किंवा दुसरी क्वांटिटी आहे ती पण वाढते. पहिली जे वाढली तर दुसरी पण वाढते आणि दुसरी जर कमी झाली तर पहिली पण कमी होते. या प्रकारच्या प्रमाणाला समप्रमाण असं म्हणतात. आता आपण फटाफट डायरेक्ट व्हेरिएशनची डेफिनेशन लिहू. सो स्टुडंट, हिअर इज द डेफिनेशन ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. एक्झाममध्ये जर विचारलं तर खूप सिंपल आहे. तुम्हाला वाटेल बापरे ही केवढी मोठी डेफिनेशन आहे, पण घाबरून जाऊ नका, खूप सिंपल आहे, फक्त समजून घ्या. वेन द व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस, जर एका क्वांटिटीची किंमत वाढली द व्हॅल्यू ऑफ अनदर क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीजेस, दुसऱ्या क्वांटिटीची व्हॅल्यू पण वाढत असते. वेन द व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी डिक्रीजेस, जर पहिल्या क्वांटिटीची व्हॅल्यू कमी झाली, पहिल्या क्वांटिटीची व्हॅल्यू जर कमी झाली तर दुसऱ्या क्वांटिटीची व्हॅल्यू पण काय होत असते कमी होत असते. किती सिंपल आहे. वेन व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ अनदर क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीजेस. इफ व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी इज डिक्रीजेस द व्हॅल्यू ऑफ अनदर क्वांटिटी इज ऑल्सो डिक्रीजेस. बट महत्वाचं काय, बट द रेशो ऑफ टू रिलेटेड क्वांटिटीज, रेशो सांगितलं ना 1/6 1/6 1/6 रेशो 1/2 1, हे रेशो काय असतं सगळ्यांचे कॉन्स्टंट असतात. दॅट टाइप ऑफ व्हेरिएशन इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट प्रपोर्शन. याला काय म्हणतो आपण डायरेक्ट प्रपोर्शन. सो एक्झाममध्ये ही जर डेफिनेशन आली तर तुम्ही अशा पद्धतीने छानपैकी स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. सो स्टुडंट, दिस इज द डेफिनेशन ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. व्याख्या ही अशा पद्धतीने लिहायची आहे. आता एक छानसं एक्झाम्पल मी या डायरेक्ट प्रपोर्शन वरती घेणार आहे की जे तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये दिले आहे आणि नंतर आपला जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण हा फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे. तुम्हाला बेसिक ह्या डायरेक्ट प्रपोर्शनची आय थिंक कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाली असेल. सो स्टुडंट, लेट्स सी वन एक्झाम्पल ऑफ दिस डायरेक्ट प्रपोर्शन. सो स्टुडंट, तुमच्या पेज नंबर 64 वरती हे छोटंसं एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ 10 पेन कॉस्ट ₹60, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 13 सच पेन. तुम्हाला दैनंदिन व्यवहारामध्ये कोणी पण असा प्रश्न विचारू शकतो, अरे बाळा 10 पेनची किंमत जर ₹60 आहे तर 13 पेनची किंमत किती. मग अशा वेळेस काय करणार, कॅल्क्युलेशन. यावेळेस काय करा, मग फास्ट कॅल्क्युलेशनसाठी काय करायचं आहे, ह्या लेसनचा डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शनचा इथे आपल्याला इथे उपयोग होणार आहे. मग काय करणार, नेहमीप्रमाणे 13 पेनची किंमत काढायची ना. देअरफॉर द प्राइस ऑफ और कॉस्ट ऑफ 13 पेन्स इज इक्वल टू X रुपीज. एक्स मानून घ्यायचा, एक्स आपला ठरलेलाच असतो. काही जे आहे आपण काय करत असतो एक्स मानत असतो, कुठलंही लेटर चालेल पण एक्स हे आपण जनरली वापरत असतो. देअरफॉर फटाफट लिहून घेऊया. लेट द कॉस्ट ऑफ 13 पेन्स इज इक्वल टू X रुपीज. सो अशा पद्धतीने X रुपीज मानली आहे 13 पेनची किंमत. मग आता आपण काय करूया, डायरेक्टली एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करते तुम्हाला छानपैकी क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड शिकवते. समजा 10 पेन आहे, 10 पेन आहे, 10 पेनची किंमत किती आहे तुमची ₹60. सो स्टुडंट 10 पेन आहे, इथे पेनांची संख्या लिहिली आणि इथे त्याची किंमत लिहिली. 10 पेनची किंमत आहे ₹60. मग आपल्याला काय करायचं आहे, 13 पेनची किंमत काय करायची काढायची, ती किती मांडली X.
मग इथे साधं सोपं सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आहे. देअरफॉर 10 इंटू एक्स इज इक्वल टू 13 इंटू 60 अशा पद्धतीने आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू सगळ्यांना काढता येणार आहे. सो एक्स इज इक्वल टू 13 इंटू 60 हा इकडे 10 मल्टिप्लायला होता, इकडे जाताना काय होणार आहे तुमचा सांगा डिवाइडला जाणार आहे. सो अशा पद्धतीने घेतलं, हा 0 0 कट झाले. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 13 इंटू 6. 13 6 जा टेल मी 13 6 जा हाऊ मेनी 78. सो 13 78. सो अशा पद्धतीने आपल्याला 13 पेन्सची किंमत मिळालेली आहे 78 रुपये. मग इथे आपल्याला वर्ड मध्ये लिहावं लागणार आहे. देअरफॉर कॉस्ट ऑफ 13 पेन इज इक्वल टू 78 रुपीज. लिहून घेऊया आणि सिंपल 2 मार्क्स आपल्याला इथे मिळालेले आहे. फक्त वरती संख्या खाली किंमत, वरती संख्या खाली किंमत, तिरकस गुणाकार आणि उत्तर मिळालं. सो आय थिंक याला म्हणतात काय म्हणतात याला डायरेक्ट प्रपोर्शन. एकाची किंमत वाढली, पेनची संख्या वाढली, किंमत पण वाढली. परत इथे पेनची संख्या 13 झाली, 10 वरून 13 झाली, किंमत काय झाली 60 वरून 78 झाले. एक क्वांटिटी वाढली की दुसरी पण वाढते, एक कमी झाली की दुसरी पण कमी होते. ह्या प्रकारच्या प्रपोर्शनला आपण म्हणणार आहोत डायरेक्ट प्रपोर्शन. सो आय थिंक डायरेक्ट प्रपोर्शन काय आहे, प्रपोर्शन कन्सेप्ट काय आहे ही तुमची छानपैकी ह्या चॅप्टरमध्ये क्लिअर झाली असेल. नेक्स्ट याचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.